बघा, गटात एकूण 15 व्यक्ती आहेत. त्यातील 7 व्यक्ती फ्रेंच, 8 व्यक्ती स्पॅनिश भाषा बोलतात. त्यातील 3 व्यक्ती एकही परदेशी भाषा बोलत नाही. सर्व व्यक्तीमधील या दोन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा भाग निवडा. प्रश्न सोडायचा कसा सर? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो हा विश्वास. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात. जे प्रश्न नाही सापडत, बिनधास्त विचारा. इथं एका गटामध्ये असलेल्या एकूण व्यक्ती, गोष्टी लक्षात घ्या, एकूण गटामध्ये असलेल्या व्यक्ती आहेत 15. पैकी गणित म्हणते की 7 व्यक्ती फ्रेंच बोलणाऱ्या व्यक्ती आहेत 7. स्पॅनिश बोलणाऱ्या व्यक्ती आहेत लेकरांनो 8 असं गणित म्हणते. पुढं गणित असंही म्हणते की 3 व्यक्ती अशा आहेत की एकही परदेशी भाषा बोलत नाहीत. 3 व्यक्ती एकही परदेशी भाषा बोलत नाहीत अशा व्यक्ती आहेत गणित म्हणते 3. मग आता इथं आम्ही प्रश्न असा केला पाहिजे मनाशी की परदेशी भाषा बोलणाऱ्या व्यक्ती किती बाबा? बोलणाऱ्या व्यक्ती किती? त्यासाठी एकूण व्यक्ती 15 आहेत गटामध्ये. 3 व्यक्ती अशा आहेत परदेशी भाषा न बोलणाऱ्या. ही वजाबाकी जेव्हा आम्ही करू त्याचं उत्तर प्राप्त होते 12. म्हणजे हे 12 व्यक्ती आहेत ज्या की परदेशी भाषा बोलतात. लक्षात घ्या, इथं फ्रेंच बोलणाऱ्या व्यक्ती मांडा अधिक स्पॅनिश बोलणाऱ्या व्यक्ती मांडा. ओके, याच्यामधून आपल्याला जो प्रश्न विचारला, दोन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा भाग निवडा. हा भाग उदाहरणार्थ x आहे तो वजा स्वरूपात असा दाखवा. आणि इथं परदेशी भाषा बोलणाऱ्या एकूण व्यक्ती 12. गोष्ट लक्षात घ्या लेकरं, हे 12 समोर मांडा. 7 आणि 8 15 होतात. इथं वजा x समोर 12. आता काय करा, या 15 कडे येताना हे 12 वजा स्वरूपात, तर परस्पर विरुद्ध बाजूने जाताना हे x अधिक स्वरूपात का मांडायची? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते. ही वजाबाकी सर 3 समोर x म्हणजे दोन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा हा भाग आहे. लक्षात घ्या, हा अपूर्णांक स्वरूपात एखाद्या वेळेस दर्शवला असेल तर 3 हा तो भाग आहे एकूण 15 व्यक्तीमधील. म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर. हे छदस्थानी 15 का म्हणले? तर गटामध्ये एकूण व्यक्ती 15 आहेत. पैकी 3 व्यक्ती अशा आहेत की दोन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचा हा भाग. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर निमित्त वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. ग्रुप याच्यासाठी लेकरांनो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही. आणि ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा अभ्यास करता येतो. गणिताची भीती पार नाहीशी होते, आत्मविश्वास वाढतो. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज
यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.